आपण जसं दाखवलं होतं, आज बीएसटीच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेला आहे। सोबतच आपण याच्या अगोदर आपल्याला बातमीमध्ये दाखवलं की दिंडोशी डेपो तो पण बंद आहे। आता आपण पोहोचलेलो जोगेश्वरी स्थित मध्ये जो मजाज डेपो आहे तिथले कर्मचाऱ्यांनी पण संप केलेला आहे आणि मुंबईमध्ये चोहीकडेच 27 डेपो बंद असल्याचं समजतंय। आता बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये विलीनीकरण करा किंवा ग्रॅज्युएटी द्या, या बाबतीत त्यांचं आंदोलन आहे। आपण सोबत बोलणार आहोत। इथे आपल्या सोबत कर्मचारी आहेत बीएसटीचे। सर, काय नाव आपलं आणि काय कशा मागण्या आहेत आपल्या? आमच्या मागण्या अशा आहेत की हा जो संप आहे तो आमच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने, जेणेकरून कर्मचाऱ्यांचं भविष्य चांगलं व्हावं आणि रिटायर झालेले जे कर्मचारी आहेत त्यांची ग्रॅज्युटी, तसंच जे कामावर रुजू आहेत परमनंट कर्मचारी त्यांना BMC मध्ये विलीनीकरण घेण्यात यावे। तसेच वेटलिस्टचे कर्मचारी आहेत त्यांना सुद्धा कायमस्वरूपी कामावर रुजू करून त्यांचा सुद्धा भविष्यात फायदा होईल, याच्यासाठी सर्व हे केलेलं आहे। तुमच्या सोबत हे वेटलिस्टचे कर्मचारी पण स्ट्राईकवर गेलेले आहेत, त्यांनी पण बंद पुकारलेला आहे? हो हो, त्यांनी सुद्धा आम्हाला म्हणजे साथ दिलेली आहे। आता हेच काही दिवसांपूर्वी कंटिन्युअसली 15 दिवसात 3-4 अपघात झाले बीएसटीचे, म्हणजे ते विलीनीकरण वेटलिस्टच्या बसेस होतात। त्या बाबतीत तुम्ही काय म्हणाल? ऍक्सिडेंट का होतात आणि होतात तर फॅटल ऍक्सिडेंटच होतात? याचं कारण असं की त्यांचं वेतन कमी असल्यामुळं त्यांना प्रपंच भागवायचा असतो किंवा मुलांचं शिक्षण, त्याच्यामुळे त्यांना ओव्हरटाईम करायला लागते। तो कर्मचारी असं बोलू शकत नाही की मी आता कंटाळलेला आहे, पण तो असा विचार करतो की मी जर डबल काम केलं तर 2 पैसे माझा फायदा होईल, मला पगार जास्त येईल किंवा माझा प्रपंच चांगला जाईल, मुलांचं शिक्षण पाण्याची फी वगैरे व्यवस्थित भरून माझा उदरनिर्वाह चांगला होईल। त्यामुळे तो काय करतो की ड्युटी संपली की स्टार्टर किंवा साहेब बोलले की बाबा ड्रायव्हर नाही, स्टाफ नाही, जातोस का? मग तो बोलतो आपल्या जीवावर मारण्यापेक्षा काम केलेलं बरं, मग तो जबरदस्तीने जातो। त्यामुळं वेळ अशी येते की शरीरात ताकद नसते किंवा झोप नसते, त्यामुळे ते असे फॅक्ट ऍक्सिडेंट होतात। सोबतच आपण बघू शकता आता मागच्या 15 दिवसात किती अनेक ऍक्सिडेंट झाले, त्याच्यात फॅटल ऍक्सिडेंट भरपूर झाले। पण आपल्या घराचा उदरनिर्वाह करण्यासाठी वेटलिस्टचा ड्रायव्हर जो चालक आहे तो दिवसा बीएसटी मध्ये काम करतो आणि रात्री रिक्षा चालवायचे, हे पण आरोप प्रत्येक मुंबईकरांनी लावलेले आहे आणि त्यांचा उदरनिर्वाह करण्यासाठी हे लोक काम करतात। सोबतच आपले आणखी काही कर्मचारी आहेत, त्यांच्याशी बोलू। सर, काय नाव आपलं? माझं नाव अर्जुन नाईक। आपण बीएसटीचे कर्मचारी आहात? हो हो। काय म्हणणार आपण की कुठल्या बाबतीत हे म्हणजे स्ट्राईक केलेला आपण, की म्हणजे विलीनीकरण किंवा हे स्ट्राईक म्हणजे असं आहे की प्रत्येक जे रिटायर झालेले माणसं आहे ते आता 2-3 वर्ष रिटायर होऊन त्यांचं जे वेतन हे ते पैसे मोबदला भेटत नाहीये। दुसरी गोष्ट म्हणजे आपले LT आहे किंवा आपलं हे अर्थसंकल्प हा याच्यामध्ये महानगरपालिकेमध्ये विलीन झाला पाहिजे, त्याच्यासाठी भरपूर वर्ष आणि हा सर्व संप हा सर्व कामगारांनी केलेला आहे। आमच्यासोबत आणखी कर्मचारी आहेत, यापुढे जसं समजतंय की कामगार नेते शशांकराव यांनी या संपाला विरोध केलेला आहे आणि काय या बाबतचं कारण असेल? या मागचं त्यांनी भले विरोध केला असेल, पण ते जे सर्व युनियन प्रतिनिधी, आगार सचिव, उपाध्यक्ष ते आमच्या बरोबर आहे आणि त्यांनी एकही जण गाडी काढण्यासाठी गेला नाही। फक्त त्यांचा सपोर्ट असेल, नेत्यांचा सपोर्ट असून चालत नाही, कर्मचारी त्यांच्या सोबत असले पाहिजे। कर्मचारी आमच्या सोबत आहेत। कुठे ना कुठे बघितलं जातं की मुंबईकर आता ही बीएसटी बंद असल्याने त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे त्रास सहन करायला लागतं आणि त्यांना गाड्या भेटत नाही। या बीएसटी मुळे त्यांना अनेक प्रकारचे फायदे होतात, ते टायमिंगला पोहोचतात कुठेतरी, पण आता बंद असल्यामुळे त्यांना वेगवेगळे त्रास सहन करायला लागतात। काय म्हणतात मुंबईकरांना त्रास सहन करावा लागतो, त्याच्याबद्दल क्षमस्व। कारण का आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होणार नाही तोपर्यंत हा संप असाच चालू राहणार। आम्ही दिलगिरी व्यक्त करतो की त्यांना त्रास सहन झाला। आमच्या मागण्या पूर्ण झाल्या की आम्ही संप बंद करून टाकू। काय नाव आपलं? शिल्पेश पावसकर। आपण पण बीएसटी मध्ये आहात? मागची 26 वर्ष मी बीएसटीत नोकरी करतोय, पण आता हाच प्रश्न आम्ही वारंवार मागच्या वेळेला 9 दिवस संप केला होता। प्रश्न हाच, सरकार वेगळं, आता सरकार वेगळं, पण हा प्रश्न जो आहे आमचा, या प्रश्नाचं काय उत्तर आम्हाला सापडत नाही। आम्हाला देखील माणसासारखं जगण्याचा अधिकार आहे। आम्ही ह्या सूचना, आम्ही ह्या मागण्या वारंवार मागतोय, कमतरता आहे म्हणून मागतोय। जर आमच्या ह्या मागण्यात मी पूर्ण केल्या असत्या तर आम्ही पुन्हा हा असं आंदोलन केलं नसतं। लोकांना जाग काय येत नाही, फक्त त्यांनी त्यांचीच पोटं भरावी, आम्हाला पोट नाही का? TMC, नवी मुंबई महानगरपालिका यांच्या पगारात आणि आमच्या पगारात किती तफावत आहे ते तपासून पहा।
तिकडचे जे टीएमसी आहे त्याला महानगरपालिकेचा आश्रय आहे आणि महानगरपालिकेचा आम्ही हद्दीत असून आम्हाला बीएमसीचा आश्रय नाहीये. आता आमची ही रास्त मागणी आहे की जो तुम्ही बोलता की आमचा अर्थसंकल्प संकल्प आहे, तोट्यात आहे, मग तोट्यातला जो अर्थसंकल्प आहे तो बीएमसीत विलीन करा आणि जे आमच्या काय मागण्या त्या मान्य करा. आम्हाला देखील अधिकार आहे ना माणसाला जगण्याचा. पगारामध्ये एवढं तापावत आम्हाला जे आमचं घर चालवणं किती महागात पडतं. आमच्या मुलांचं शिक्षण आहे. आता जी लोक रिटायर लोक झाली आहेत त्यांचे पैसे, त्यांची ग्रॅज्युएट अजून मिळालेली नाहीये. मग त्यांनी माणसाला ग्रॅज्युएट किती मिळणार तो ढगात गेल्यावर? त्यांनी काय करायचं? एखादं स्वप्न असतं बाबा मी रिटायर झालो, मी घर बांधेन किंवा कुठे काय करेन, काय ते त्याचं प्लॅनिंग असतं. त्या प्लॅनिंगचे त्यांनी 12 वाजवून टाकलेत. म्हणजे उद्या आम्ही आयुष्यभर नोकरी करायची, उद्या काहीतरी पैसे मिळतील या आयुष्यावर माणूस जगतो. त्यांना अजून त्यांना मोबाईलला मिळाला नाही. म्हणजे कष्ट करायचे आणि लोकांना ही लोक भडकावून देतात. मागच्या वेळेला आम्हाला 9 दिवस संप केला. लोकांना सांगितलं की त्यांना चरबी आली आहे, त्यांना मस्ती आली आहे आणि हे लोकांची पिळवणूक करतायत. अरे लोकांची पिळवणूक काय करणार? ज्याची जळते त्याला कळते. आम्हाला कमी पडतं म्हणून आम्ही मागणार. मूल रडल्याशिवाय त्याला काही मिळत नाही, दूध पण मिळत नाही. मग आम्ही बोलणार तेव्हा कळणार ना तुम्हाला. आम्ही बोलतोय, तुम्हाला सांगतोय, वारंवार बोलतोय. सरकार बदललं, मुख्यमंत्री बदलले, जीएम बदलले, प्रश्न तोच. मग या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला शोधायचंच नाहीये. प्रश्न उत्तर शोधा, काहीतरी त्याचा मार्ग काढा. मग आम्ही का करणार सर? आम्हाला देखील तुमच्या कामाचा मोबदला तुम्हाला भेटत नाही तोपर्यंत हा संप चालू आहे. अर्थातच चालू ठेवला. कारण हे लोक एवढं करून सुद्धा वारंवार एकाच प्रश्नासाठी माणसं वारंवार रस्त्यावर उतरत आहेत. तर त्यांना देखील कळलं पाहिजे वारंवार लोक माणसं याबद्दल बोलतायत, तर याचा काय तोडगा काढला पाहिजे की नाही काढला पाहिजे. फक्त आश्वासनं देऊन उगाच लोकांना हा करतो, आज भेटतो, उद्या भेटतो असंही करू नका.